नमस्कार. मी मोनिका तुपे होम बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत सीताफळ केक कसा बनवायचा याची रेसिपी पहिल्यांदा शेअर करत आहे. तर आज मला अर्धा किलो सीताफळ केकची ऑर्डर आली होती. तर त्यासाठी मी ओरिजिनल सीताफळ रिअल फ्रूट आणून त्याचा पल्प करून कसं सीताफळ केक बनवला हे तुम्हाला दाखवते. तर बाउलमध्ये मी पहिल्यांदा व्हॅनिलाचं प्रीमिक्स घेतलं आहे. हे रेडीमेड प्रीमिक्स आहे. अर्धा किलो केकसाठी मी 150 ते 170 ग्रॅम प्रीमिक्स वापरते. व्हॅनिला प्रीमिक्समध्ये आपण आता 20 ग्रॅम किंवा 20 ml एवढं ऑइल मिक्स करून घेऊया. ऑइल टाकल्यानंतर त्यासोबतच आपण लगेच त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घेऊ. आता आपलं ऑइल घेऊन झालं आहे. त्यासोबत आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घेऊया. पाणी नेहमी थोडं थोडंच मिक्स करावं, कारण बॅटर हे आपल्याला जास्त पातळ किंवा जाड होऊन जमणार नाही. त्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करतो आहे. त्यासोबतच मी सीताफळ फ्लेवरचा इसेन्स त्यामध्ये ॲड केला आहे. आता आपलं बॅटर रेडी होत आलं आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी बॅटरची. व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालेलं आहे. शक्यतो एका दिशेनेच हात फिरवत आपल्याला बॅटर रेडी करायचं आहे. सीताफळ केक असल्यामुळे मी त्यामध्ये 2 ड्रॉप ग्रीन कलरचे ॲड केले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान कलर त्याला आला आहे. तर आता आपण बॅटर टीनमध्ये पोर करून घेतला आहे. बॅटर टीनमध्ये टाकण्या अगोदरच मी टीनला ऑइल ब्रशने ऑइल लावून त्यामध्ये बटर पेपर लावून घेतला होता. ही तयारी आपल्याला अगोदरच करून ठेवावी लागते. त्यानंतर आता ओव्हन आपला प्रीहीट झालेला आहे. आता टीनला आपण 3 ते 4 वेळा व्यवस्थित टॅप करून त्यामधले एअर बबल काढून घ्यायचे आहेत. आता ओव्हनमध्ये आपण बेकला ठेवून दिला आहे केक. मला आज 2 केकची ऑर्डर होती. सीताफळ केकसोबतच रेड वेल्वेट केकची ऑर्डर होती. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेन. हा सीताफळचा पल्प मी काढून घेतला होता आणि आता आपण क्रीम घेतो आहोत. मला 2 केकची एका दिवशी ऑर्डर असल्यामुळे मी बाउलमध्ये 1 केकसाठी 150 ग्रॅम अशाप्रमाणे 2 केकसाठी 300 ग्रॅम एवढी क्रीम काढून घेतली होती. व्हिप क्रीम तुम्ही कोणत्या कंपनीची यूज करू शकता. माझ्या एरियामध्ये मी बदलापूरला राहते. मला इथे जी अवेलेबल होईल ती क्रीम मी वापरते. आता आपण क्रीमला व्यवस्थित बीट करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या क्रीमला कसे आता स्टिप पिक्स आलेले आहेत. त्यामध्ये आपण क्रीममध्ये आता सीताफळ इसेन्स ॲड करून घेत आहोत. इसेन्सचे 2 ते 3 ड्रॉपच मी ॲड करत आहे, कारण आपण बेसमध्येही इसेन्स ॲड केलेला आहे. आता इसेन्स आपण व्यवस्थित क्रीममध्ये मिक्स करून घेऊया. क्रीम आता पूर्णपणे बीट झालेली आहे, त्यामुळे इसेन्स मिक्स करायला आपण जास्त त्याला मिक्स करू नये. 2 ते 3 वेळा स्पॅच्युला फिरवल्यानंतर ते व्यवस्थित इसेन्स मिक्स होऊन जातो. जास्त तिला आपण जर हलवली तर ती मेल्ट होऊ शकते. आता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे क्रीम फेटायला तसे प्रॉब्लेम येत नाही. बघूया आता आपला स्पंज कसा रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता स्पंजच्या चारही बाजूने व्यवस्थित कडाही सुटल्या आहेत, त्यामुळे आपले स्पंज दोन्हीही तयार झाले आहेत. आता आपण लेअर कट करून घेऊया. तुम्ही हाफ केजी केकच्या 2 लेअरमध्येही पार्ट करू शकता. नाहीतर जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही 3 लेअरमध्येही कट करू शकता. जर तुम्हाला केकला व्यवस्थित हाईट हवी असेल तर तुम्ही 3 लेअरमध्येही स्पंज कट करू शकता. त्यामुळे केकला चांगली हाईट येते. तुम्ही बघू शकता पुढे आता आपल्या केकला कशी हाईट आली आहे. आता आपल्या 3 लेअर कट करून झालेल्या आहेत. व्यवस्थित हळूवारपणे वरून दाब देऊन हळूहळू आपल्या सुरीने कट करून घ्यायचे आहेत. सोकिंगसाठी तुम्हाला शुगर सिरपही अगोदर तयार करून ठेवावे लागते. त्याची तयारी मी आधीच करून ठेवली होती. शुगर सिरपमध्येही मी 2 थेंब इसेन्सचे ॲड केले आहेत. बघू शकता तुम्ही. आपल्या कडा जर हार्ड झाल्या असतील स्पंजच्या तर तुम्ही आधी बाजूने सोकिंग करून घ्या. मी लवकर
थंड होण्यासाठी फॅनखाली स्पंज ठेवला होता आणि थंडीचे दिवस असल्यामुळे त्याच्या कडा थोड्या हार्ड झाल्या होत्या. त्यामुळे मी आधी व्यवस्थित बाजूने सोकिंग करून मग मध्ये सोकिंग केलं आहे. आता आपण व्हिप क्रीमला पायपिंग बॅगमध्ये भरून घेत आहोत. ग्लासाचा वापर जर केला व्हिप क्रीम भरायला तर आपल्याला सोपं जातं आणि मी शक्यतो पायपिंग बॅगनेच व्हिप क्रीम लावते, कारण ती चारही बाजूने पूर्ण सर्कलमध्ये व्यवस्थित लागली जाते. आता आपण यामध्ये पल्प फिलिंगसाठी वापरत आहोत. तुम्ही बघू शकता होम बेकरकडे तुम्हाला नेहमी कोणती गोष्ट एक्स्ट्राच मिळते. तुम्ही बघू शकता आपण किती भरभरून पल्प वापरलेला आहे. आणि हा केक मी पहिल्यांदाच बनवत आहे, तर त्याचा फीडबॅक काय येतो तो मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. आता आपली पहिली लेअर झालेली आहे. आपण दुसरी लेअर ठेवून घेतली आहे. हा वरचा पार्ट असल्यामुळे त्याला थोडा डोम शेप असतो, त्यामुळे मी आधी बाजूने क्रीम लावून त्याला व्यवस्थित प्लेन करून घेतला आहे आणि मग बाजूने सोकिंग करत करत तुम्ही व्यवस्थित हळूवारपणे सोकिंग करून घ्या. सोकिंग झाल्यानंतर तशाच पद्धतीने परत पायपिंग बॅगमध्ये व्हिप क्रीम घेऊन आपण व्यवस्थित त्याला लेअरिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हळूवारपणे जर तुम्ही सर्कलमध्ये व्हिप क्रीम लावत गेलात तर तुमची पूर्ण एकसारखी व्हिप क्रीम लागून जाते. आपल्याला स्पॅच्युला फिरवण्याची गरज लागत नाही, पॅलेट फिरवण्याची गरज लागत नाही. एकदा पॅलेट फिरवल्यावर तुमची व्यवस्थित लेअरिंग होऊन जाते. आता आपण सेकंड लेअरलाही सेम पल्प टाकून घेणार आहोत. ही ऑर्डर माझ्या मिस्टरांच्या कंपनीमधून असल्यामुळे मी थोडं यामध्ये एक्स्ट्राच पल्प यूज केला आहे. जवळची ऑर्डर असेल तर आम्ही थोडं एक्स्ट्राच देतो. होम बेकरकडे तुम्हाला नेहमी केक हा वजनामध्ये 100 ते 150 ग्राम हा एक्स्ट्राच मिळतो आणि त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी फ्रेश केकही मिळतात. आता आपण बाजूने क्रमकोटही करून घेत आहोत. बाजूने क्रमकोट केल्यामुळे तुम्हाला फिनिशिंग करताना क्रम्समध्ये येत नाही आणि आपल्या केकची व्यवस्थित फिनिशिंग येते. आता आपण वरच्या लेअरला सोकिंग करून घेत आहोत. सीताफळच्या पल्पमध्ये थोडं मॉइश्चर जास्त असल्यामुळे मी सोकिंग थोडं कमी प्रमाणातच केलं आहे. आणि सोकिंग करण्यासाठी जर तुम्ही स्पूनचा वापर करत आहात तर तुमचं शुगर सिरप हे नेहमी प्रमाणात पडतं, त्यामुळे केकचे लेअर करताना, कटिंग करताना, पीस करतानाही ते व्यवस्थित निघतात. आता आपण फायनल क्रमकोट करून घेत आहोत. थोडी क्रीम घेऊन तुम्ही आधी क्रमकोटिंग करून घेऊ शकता. मी आधी क्रमकोट करून घेते. वेळ असेल तर आपण थोडा वेळ केकला सेट करायलाही ठेवू शकतो आणि त्यानंतर तुम्ही फिनिशिंग करू शकता. मला रात्री 9 वाजता हा केक द्यायचा होता आणि मला संध्याकाळी दुपारनंतर ऑर्डर आली होती, त्यामुळे मला तेवढा वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी लगेचच त्याला फिनिशिंग करायला घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मी बाहेरूनही पूर्णपणे पायपिंग बॅगने क्रीम लावून घेते. पायपिंग बॅगने क्रीम लावल्यामुळे फायदा असा होतो की जरी तुम्ही बिगनर असाल तरी तुम्हाला फिनिशिंग जायला सोपं जातं, तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग करायला मदत होते. आता आपण वरच्या बाजूनेही त्या पद्धतीने क्रीम लावून घेऊया. पॅलेटला व्यवस्थित क्लीन करून मग आपण फायनल फिनिशिंग करत आहोत. तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंग किती व्यवस्थित येत आहे. आणि जर फिनिशिंग करण्यासाठी जर तुम्ही फ्रेश क्रीम बीट करून घेत आहात तर त्याची फिनिशिंग तुम्हाला व्यवस्थितच येणार. क्रीम कुठेही फाटली जात नाही, व्यवस्थित स्मूथ फिनिशिंग येते. आता आपला केक साईडने आपण फिनिशिंग करून घेऊया. केक बोर्डला नेहमी व्यवस्थित क्लीन करत जा, कारण की जसं आता माझ्या केकमध्ये क्रम्समध्ये येत आहेत, माझं लक्ष नसल्यामुळे तसे क्रम्सही मध्ये येऊ शकतात. त्यामुळे आपण पहिला बोर्ड क्लीन करून मगच केकला फिनिशिंग करावी. आता स्क्रॅपरच्या साहाय्याने आपण बाजूला पूर्णपणे व्यवस्थित प्लेन करून घेऊया. तसेच छोट्या स्क्रॅपरच्या साहाय्याने
मी वरची बाजूही व्यवस्थित प्लेन करून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित प्लेन होत आहे. तर आपल्या केकला व्यवस्थित 4 पेज आले आहेत. तसेच आपण स्क्रॅपरच्या साहाय्याने एक सिंपल डिझाईन करून घेतली आहे. यावर ही डिझाईन करण्यामागे एक कारण की यावर जर आपण ड्रिपिंग करतोय तर ते खूप छान दिसतं. तुम्ही बघू शकता. आता मी पुढे जाऊन न्यूट्रल जेलने त्यावर ड्रिपिंग केली आहे. न्यूट्रल जेलमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्यामध्ये ग्रीन कलरचे एक ड्रॉप मिक्स करून ही मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि त्यानंतर हळुवारपणे त्याचे ड्रिपिंग केलं आहे. तुम्ही बघू शकता सीताफळ फ्लेवर असल्यामुळे आपण ग्रीन कलरचा वापर केला आहे आणि ते किती छान दिसत आहे. तसेच डिझाईनची काही डिमांड नसल्यामुळे त्यामध्ये मी सिंपलच डिझाईन केली आहे. ड्रिपिंग पूर्ण झाल्यानंतर आपण मध्ये ग्रीन कलरने सर्कल करून न्यूट्रल जेलच्या साहाय्यानेच एक सर्कल करून घेऊया आणि त्यानंतर आपण सिंपली टूथपिकच्या साहाय्याने लाईन्स ओढत त्यावर डिझाईन करून घेऊया. तुम्ही बघू शकता बॉर्डर्स मी प्लेन करून घेते छोट्या स्क्रॅपरच्या साहाय्याने. त्यामुळे केकला एकसारखा लूक येतो. आता आपण टूथपिकच्या साहाय्याने एकसारख्या लाईन्समध्ये ओढत न्यायच्या. त्यामुळे खूप छान केकला लूक आला आहे आणि सिंपल कमी वेळात आपली डिझाईन बनून तयार होते. अशाच मी नवनवीन डिझाईन घेऊन तुमच्यासमोर पुढेही येत राहणार आहे. आपण पुढेही आता व्हिडिओ बनवणार आहोत. आता मी क्रीममध्ये थोडा ग्रीन कलर ॲड करून त्याला बॉर्डर करून घेतली आहे. सिंपल आपली स्टार नोझलने त्याला बॉर्डर करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे बॉर्डर. अशा प्रकारे आपला सीताफळ केक हा रेडी झाला आहे. त्यावर मी सिंपल 3 रोझेट बनवून त्यावर चॉकलेटचे 3 टॉपर लावून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता टॉपर लावल्यानंतर केकला किती छान लुक आला आहे. टॉपर व्यवस्थित स्टेबल राहावे म्हणून आपण त्यामागे थोडंसं क्रीम लावून घ्यावं, म्हणजे टॉपरही व्यवस्थित स्टेबल राहतात.